शेतकऱ्यांच्या अवनीतीला पवारच जबाबदार आहेत असं लक्ष्मण हाके यांनी म्हटले। पवार कुटुंबियांनी शेतकरी देशोधडीला लावला असंही लक्ष्मण हाके यांनी म्हटले। रोहित पवारांनी सत्ताधारी किंवा विरोधक एकाच्या बाजूने बोलावं असं हाके म्हणतात। दोन भूमिका एकाच वेळी बजावता येत नाहीयेत असं देखील लक्ष्मण हाके यांनी म्हटले। महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या या अवनीतीला कोण जबाबदार आहे? पवारच जबाबदार आहेत। एखाद्या शेतकऱ्याचं पोरगं येऊन जर तिथं उपोषणाला बसलं असतं तर हा लक्ष्मण हाके तिथं पहिल्यांदा गेला असता। पण ज्या लोकांनी, ज्या पवार कुटुंबियानं इथला शेतकरी देशोधडीला लावला, त्याच्याच नातवानं, त्यांच्याच वारसानं काय माहिती आहे का रोहित दादा, एक तर तुम्ही सत्ताधाऱ्याच्या बाजूने बोला किंवा विरोधकांच्या बाजूने बोला, एकाच वेळी तुम्ही तुमच्यावर ईडी सीबीआयची नोटीस आली की अर्ध कुटुंब हे सत्ताधाऱ्याबरोबर असतं आणि शेतकऱ्यांच्या म्हणजे विरोधकांची सत्ताधाऱ्याची भूमिका एकदा बजावता येत नाही। तुम्हाला बाहेर पडावं लागेल। आमदार रोहित पवार यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अन्नत्याग आंदोलन सुरू केले। रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस आहे। रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाला रोहित पाटलांनी आता पाठिंबा दर्शवलाय। सागर सुरवसे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। सागर, रोहित पवार यांच्या आंदोलनस्थळी या आंदोलनाला आता रोहित पाटलांनी देखील पाठिंबा दर्शवलेला आहे। काय नेमकं सुरू आहे तिथे, काय सांगाल? विषय आपण पाहतोय खरं तर गेल्या 2 दिवसांपासून रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन जे आहे त्या ठिकाणी पंढरपूरमध्ये सुरू आहे आणि त्यांच्या आंदोलनाला दिवसेंदिवस आता पाठिंबा जो आहे तो वाढताना पाहायला मिळतो। खरं तर काल अनेक दिग्गज नेते असतील, जे राज्याबाहेरचे देशभरातले नेते जे आहेत, शेतकरी नेते, ते देखील काल या ठिकाणी आलेले होते। आज देखील काही नेते येत आहेत आणि एकंदरीतच मोठा पाठिंबा जो आहे तो पाहायला मिळतोय। खरं तर रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार हे देखील कालपासून या आंदोलनात सहभागी आहेत। आपण त्यांच्याशी देखील बातचीत करूयात। कालपासून तुम्ही सुद्धा या ठिकाणी बसलेले आहात, काय नक्की भूमिका आहे? रोहित दादांचं आंदोलन कालपासून सुरू आहे, अन्नत्याग आंदोलन, काय आपली भूमिका आहे? आपण देखील आंदोलनात आहात, आपण सुद्धा आंदोलनात सहभागी आहात का? आंदोलनात सहभागीपेक्षा तो जे शेतकऱ्यांशी काम, जे त्यांनी अन्नत्याग आंदोलन केलेलं आहे त्याच्या भूमिकेशी फक्त त्याच्या सोबत राहावं या भूमिकेतनं मी इथं त्याला सपोर्ट म्हणून आलेलो। खरं तर आता रोहित दादांच्या आंदोलनावर पाठिंबा सुद्धा मिळतोय, मात्र काही नेते जे आहेत ते टीका करताना पाहायला मिळत आहेत। ही नौटंकी आहे, पवार कुटुंबानेच हे जे शेतकरी देशोधडीला लावलेलं आहे, मग आता त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे, अशा वेगवेगळ्या टीका करताना पाहायला मिळत आहेत। आपली काय भूमिका यावर? प्रत्येकाचं मत वेगळं वेगळं असतं, प्रत्येकाची भूमिका वेगळी असते। ती जे टीका करणारी माणसं आहेत ते कुठं आहेत, त्याचं काम काय आहे, त्यांच्या अपेक्षा काय आहेत हे आपण बघितल्या पाहिजेत। तुम्ही कुठेतरी गोपीचंद पडळकरच्या माध्यमातून बोलत आहात। आमदार रोहित पवारांच्या मागण्या ज्या आहेत त्याबाबत आपण देखील त्याच्यामध्ये कशा पद्धतीने सहभागी, आणि आपला काय अनुभव आहे एकंदरीत? शेतकऱ्यांच्या आपल्याकडे देखील अनेक तक्रारी येत असतील, कारण आपण शेतकऱ्यांमध्ये बऱ्याचदा असता, तर मला बऱ्याच जण प्रश्न विचारतात की वडील म्हणून तुम्हाला काय वाटतं? माझं वैयक्तिक मत आहे की वडील म्हणून मी काही उत्तर देण्यापेक्षा शेकडो शेतकऱ्यांच्या ओटीत मी त्याला टाकलेला आहे, त्यामुळे त्याचा बाप हा तमाम शेतकरी आहे। त्यामुळे तो जो शेतकऱ्यांसाठी जे काही काम करतो ते शेतकऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे। माझं काय किंवा त्याचं काय, कर्ज माफ होणार नाहीये। कर्जमाफीचा जो काही विषय त्यांनी मांडलाय तो सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी मांडलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी ठरवावं की घरात बसून आपण नुसतं त्याबद्दल सहभाग दाखवावा का बाहेर येऊन पंढरपुरात येऊन त्याचा सहभाग दाखवावा, हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे। आपण या आंदोलनात शेवटपर्यंत रोहित दादांसोबत असणार आहेत का, स्वतः सहभागी असणार आहेत का शेवटपर्यंत? असं नाहीये, मी आता त्याला सहभाग म्हणून मी फक्त दाखवायला इथं आलो। सरकारने या आंदोलन अनेक वेगवेगळे शेतकरी येतील, वेगवेगळे लोक येतील, त्यामुळे त्याच्या पाठीशी अनेक शेतकरी आहेतच।